आपल्यासोबत खासदार अरविंद सावंत आहेत. सर, आज खरं तर या ठिकाणी नरेंद्र मोदी महिन्याभरामध्ये दुसऱ्यांदा येत आहेत मुंबईमध्ये, ते पण वेगवेगळ्या उद्घाटनासाठी. काय सांगाल एकूणच? काही नाही, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कालांतराने जिल्हा परिषदेच्या कुठल्या निवडणुकीला आले नाही तर आश्चर्य वाटायला नको. कदाचित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना पण येतील. यातला दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की भारतीय जनता पार्टीकडे कुठलंही नेतृत्व नाही की जे राज्याला किंवा शहराला पुढं घेऊन जाईल. त्यांना प्रत्येक वेळेला माननीय मोदी साहेबांचा वापर करावा लागतो. ते दुर्दैव आहे. आणि मग मोठा अगदी लोकशाही जनतंत्रवादी पक्ष म्हणतात तेव्हा तो पक्ष आज एकचालुकानुवर्तीतम होत राहिला आहे, हे त्याचं चित्र आहे. निश्चितच. पण ते नरेंद्र मोदी खरं तर येत आहेत, पण अनेक ठिकाणी खरं तर पांढऱ्या रंगाचे पडदे जे आहेत ते रस्त्याच्या दुतर्फा लागलेले बघायला मिळत आहेत. असं म्हटलं जात आहे, विरोधक असं म्हणतायत की झोपडपट्टी आणि अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी D+ घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे. ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी D+. इस्लाम एरिया जो आहे तो झाकून ठेवण्यासाठी खरं तर असे पडदे लावण्यात आलेले आहेत. तो त्यांनी G20च्या वेळी पण सुरू केलं होतं ते सगळं. म्हणून मुळात त्यांची प्रधानमंत्री आवास योजना काय, खरं तर वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजना आणली. ती आणताना स्वतःचं नाव किंवा सरकारचं नाव बिव नाही दिलं बरं का. आणि ती 100% मोफत घरांची आणली. म्हणजे विकासकाला थोडा वेगळा FSI देऊन या सगळ्यांना पक्की घरं, पक्का घर, घर में नल से जल, जल और दिया भी, ये सब वंदनीय शिवसेना प्रमुख ने कभी किया हुआ है. और वो भी मुफ्त में. आप 1.5-2 लाख देकर उतना ढोल बजा रहे थे प्रधानमंत्री आवास योजना. अब उसको मिलेगा जिसकी ज़मीन है उसको. फुटपाथ पर रहने वाले को क्या, झुग्गी झोपड़ी में रहने वाले लोगों के लिए क्या है, कहाँ से वो ज़मीन लाएगा, कहाँ से वो घर बनाएगा, और उसको लोन कौन देगा. 1.5 लाख में तो घर नहीं बनता. तो बाकी 8 लाख, कम से कम 10 लाख तो होंगे 300 स्क्वायर फुट के लिए घर के लिए. शहर जैसे तो गांव में थोड़ा कम होगा. तो ऊपर के पैसे कौन लाएगा, कहाँ से लाएगा. तो ये सारी भूलभुलैया है, वो निर्माण करनी है क्योंकि चुनावी नीति है. अब ये वंदे भारत आई, स्वागत है, बहुत बढ़िया बात है. मैं जो अच्छा है उसको अच्छा ही कहूँगा. हमारे वंदनीय शिवसेना प्रमुख का संस्कार है. लेकिन प्राथमिकता किसको होनी चाहिए, बुलेट ट्रेन या सेकंड क्लास थर्ड क्लास में, पर जो अभी से थर्ड क्लास नहीं है, सेकंड क्लास में यातायात करने वाले हमारे रोज़ाना जो प्रवासी हैं उनके बारे में सोचेंगे. तो उसके बारे में कोई नहीं सोचता. उसको प्राथमिकता होनी चाहिए. अब मेट्रो के बारे में आप तो एक तरफ तो वातावरण में जो बदल आ रहे हैं उसके बारे में कितनी बात कर रहे पूरी दुनिया. आदरणीय प्रधानमंत्री जी भी उसमें रस लेते हैं. फिर आर्य कॉलोनी में क्यों जबरदस्ती कर दी है, उसका जवाब कोई. इस मुंबई शहर का फेफड़ा था वो. उस फेफड़े से जो हमें ऑक्सीजन मिलता है वो तो आप खींच के लेके जा रहे हो. क्या वहाँ खुली ज़मीन नहीं है, कंजोनमेंट में आपकी है, केंद्र की है. क्यों ईगो, क्यों अहंकार. अगर शहरवासियों की भलाई चाहते हो तो क्यों अहंकार. अभी भी 177 पेड़ काटने हैं, उसके बारे में हाईकोर्ट में मसला दाखिल हुआ है. तो ये सारी चीज़ों को देखते हुए ठीक है, ये चुनावी नीति चल रही है, प्रधानमंत्री भी अपना समय इसके लिए बिताते हैं. वही तो. सर, एकूणच जर बघितलं तर ज्या पद्धतीनं विकास कामाचं उद्घाटन करताना बघायला मिळत आहेत, तुम्हाला वाटतं निवडणुका लागतील? कारण सध्या सुप्रीम कोर्टमध्ये याचिका सध्या दाखल होती, ती आता सुनावणी 15 मार्चपर्यंत पुढे गेलेली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. मला सांगा ना, हे काही लोकशाही आहे का. इथंच तर खरा मार खातोय ना आपण. जनतेनं हा विचार पण केला पाहिजे. मुंबई महानगरपालिका पुरती ही मर्यादित नाही आहे बरं का. सर्व नगरपरिषदा, नगरपालिका, नगरपंचायतांचे कार्यकाल बऱ्यापैकी संपलेले आहेत आणि सगळीकडे प्रशासन काम करते. मग लोकशाही काय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये जो लोकशाहीचा जो मूल गाभा आहे, त्या गाभ्याला तुम्ही धक्का देताय ना. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपून किती वेळ झाला. आता काल परवा अर्थसंकल्प प्रशासनानं मांडला. हे काय आहे, हे लोकशाही आहे काही. म्हणजेच लोकशाहीच्या मुळावर तुम्ही येत आहे. सत्तेच्या भोवती तुमचं दुसरं काही सुचत नाही तुम्हाला. फक्त सत्ता, सत्ता आणि सत्ता कारण, याच्या पलीकडे काही सुचत नाही. ना जनसामान्यांचं भलं, ना गोरगरिबांचं भलं. सर, लोकसभेमध्ये खरं तर काल मोदी यांनी हेही म्हटलंय की गांधी कुटुंबीय नेहरू नाव का नाही लावत, असा प्रश्न उपस्थित केला. मला वाटतं आपल्या
बोलू नये आपण या संदर्भात. आपल्याकडे संस्कार काय आहे की मुलगी लग्न झाल्यानंतर तिच्या सासरचं नाव लावते. पंडित नेहरूंना इंदिरा नेहरू असं म्हणूया त्या काळी एकमेव कन्या होती ती. त्या कन्येचं लग्न फिरोज गांधींबरोबर झालं. ते गांधी आडनावसुद्धा महात्मा गांधींनी त्यांना द्यायला लावलं आणि ते गांधी आडनाव ते त्यांच्या सासरचं आडनाव आहे आणि म्हणून ते आडनाव त्यांच्या मुलांना आपोआप लागू होणार. पण सांगितलं ना तुम्हाला, भ्रम निर्माण करायचा आहे. ह्याच्यात माहेर आहे ते लोक. उलट तुम्ही नेहरूंचा सारखा अनुल्लेख का करता याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. 75 साल में कुछ नहीं हुआ, बाकरा नानगल हुआ, IIT हुई, ये मत भूलिए कि कुछ नहीं हुआ, बहुत सारी बातें हैं. वो तो नींव डालने की बात थी ना. आप तो अभी इमारत बन रहे, तो नींव किसने डाली है वो? आज आप अदानी के विषय पर पूरे 1.5 घंटे में, जब देश संभ्रमित है, चिंतित है कि हमारी अर्थव्यवस्था कहाँ जा रही है, अब अडानी पे एक जबान नहीं खुली क्योंकि उन्होंने राष्ट्र पर हमला है ऐसा कहा. अगर वो कहते हैं राष्ट्र पर हमला है तो आदरणीय प्रधानमंत्री चुप क्यों है? वो तो ये भी तो कहे ये कहीं सही है या झूठ है. अगर दो व्यावसायिक, दो इंडस्ट्रियलिस्ट में झगड़ा है तो वो देख लेंगे, अलग से बात. वो राष्ट्र पर हमला और प्रधानमंत्री चुप, ये भागने की कोशिश है. 1.5 घंटे भाषण में मूल प्रश्न को छोड़कर बाकी सारी बातें करते रहे. एक शेवटचा ये प्रश्न कोई विचार विषय था क्या नेहरू गांधी? बताओ. महामहिम राष्ट्रपति के अभिभाषण पर जब चर्चा होती है तो आदरणीय लोकसभा के अध्यक्ष कहते हैं भैया उसके ऊपर बात करिए. तो इनका भाषण उसके ऊपर है कि नहीं वो भी तो देख लीजिए. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते. निलेश लंके यांनी एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलेलं आहे की अजितदादा यांना पुढचा मुख्यमंत्री बनवायचं आहे, त्यासाठी सगळ्यांनी, राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहा, तयारी करा, असं देखील आवाहन केलेलं मला आहे. असं वाटतं त्यात गैर आहे असं मला काय वाटत नाही. प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला माणूस मुख्यमंत्री व्हावा. त्याच्यात काय वावगं वाटण्याची, भीती वाटण्याची गरज नाही आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे आणि ती चांगलं काम करते. कॅमेरा पर्सन निलेश वैदेही काणेकर, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24